तर आपले अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील आणि सध्या ते राज्याचे कॅबिनेट मंत्री पण आहेत, ते आपल्या घरच्या लग्नाला आले होते. तर नमस्कार, मी शुभम. जास्त काम असल्या कारण सकाळी 7लाच घराच्या बाहेर पडलो. थोड्या वेळानंतर मावस भावांना पण बोलून घेतलो. जिथं लग्नाचं अरेंजमेंट केलं तिथं थोडेफार काही कामं राहील ते, पण त्याआधी नाश्ता करून घ्यावा म्हटलं. मग भावांना घेऊन आपल्या अहमदपूरच्या साई हॉटेलवर आलो. सकाळ आणि गरम गरम पोहे म्हटले इथल्या हॉटेलचा मात्र काही विषयच नसतो. फटाफट नाश्ता करून शिरूरच्या बालाजी मंदिराकडे निघालो, कारण आपल्या सर्व भावांची मंडळी लांबून आलती. पण एवढ्या सकाळी देवाच्या गावात दरवाजे मात्र काही ओपन नाही केलते. मंदिरामध्ये दुसरीकडे एक मोठी बालाजींची मूर्ती लावण्यात आली. दर्शन घेऊन डायरेक्ट गोडाऊनला आलो. इथल्या खूप काही वस्तू मंगल कार्यालयात घेऊन जायच्या होत्या, पण इथं मालक काय जागेवर नव्हता. कॉलवर मालकाला सगळं सांगून डायरेक्ट मंडपात पोहोचलो. डीजे तर काय नव्हता, पण बाजा पण काय कमी वाजत नव्हता. नवरदेवाकडले माणसं काय सुट्टी देत नव्हते. एवढ्यात आपल्या अहमदपूरच्या आमदार साहेबांचं आगमन झालं. ते नुसतं अहमदपूरचे आमदार नसून कॅबिनेट मंत्री पण आहेत. भैयांनी स्टेजवर घेऊन डायरेक्ट सत्कार करून टाकला. बाकी मान्यवरांनी पण सत्कार केला. थोड्या वेळानंतर नवरी नवरदेवाचं आगमन झालं. आपल्या मागे बेकारवाली काम असल्या कारण शूट काय करणं झालं, तरी पण भावासोबत स्टेजवर जाऊन थांबलो. सर्व मंगल अष्टिका झाल्या आणि लग्न पण झालं. पण दिदी एवढ्या लवकर कधी मोठी झाली काही कळलंच नाही, आणि आज तिचं लग्न पण झालं. पण याची सर्वात जास्त खुशी मात्र आपल्यालाच आहे. बाकी सर्वांना फोटो काढू द्या म्हटलं. थेट जेवणाच्या टाइमला कॅमेरा ऑन केला. इकडल्या मराठवाड्यातल्या काही प्रथानुसार भाऊजींची मस्ती मात्र खूप घेतली, आणि यामध्ये सगळेच आमची गँग सामील होती, छोटे असो की मोठे असो.